नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर चला पाहूयात आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची. आजकाल आपल्याला फॅशन युगामध्ये टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कटिंग स्टिचिंग ही आपल्याला शिकावीच लागते. त्यासाठी मी ही घेऊन आलेली आहे. वेगळ्या प्रकारची ही कटिंग आहे, पण ह्याचा ब्लाऊज खूप सुंदर बसतो. ही कटिंग आहे प्रिया MG यांच्या मेथडप्रमाणे. सध्याला प्रिया MG यांचं खूपच बोलबाला आहे आणि खूप सर्वांनाच माहिती आहे त्या कशा खूप छान शिकवतात आणि खूप छान त्यांचे ब्लाउजेस असतात. पण त्यांचे असतात हिंदीमध्ये. तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना हिंदीमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी आता घेऊन आले तुमच्यासाठी मराठीमध्ये प्रिया MG यांच्या मेथडप्रमाणे कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर चला मग आता पाहूयात आपण कशी करायची आहे ती कटिंग. चला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूयात आपण. सर्वात प्रथम आपण उंची घेऊयात. उंची आहे 17 प्लस 1 इंच 18. 18 इंच. शोल्डर आपलं जितका असेल त्याचा अर्धा घ्यायचा. आता माझा शोल्डर आहे 16, त्याचा अर्धा घेतला मी 8 इंच. इथे 8 इंच. जिथं आपलं शोल्डर पूर्ण झालं आहे तिथून खाली 1 इंच घ्यायचं, डाऊन करायचं 1 इंच आणि इथनं 2.5 इंच. ह्या गळ्याच्या भागाकडून 2.5 इंच, इथून 2.5, इथनं 1 इंच. हा 2.5 आणि हा 1 इंच हे मिळवून घ्यायचं. आता आपल्याला इथं मोंढा घ्यायचा आहे. तर मोंढा घेण्यासाठी आपल्याला छाती भागिले 6 आणि त्याच्यामध्ये काही मिळवावं लागतं. जर छाती 28 ते 31 असेल, जर 28 ते 31 मध्ये तुमची छाती बसत असेल तर भागिले 6 करायचं आणि त्याच्यामध्ये प्लस 1.75 म्हणजे 1.25 इंच प्लस करायचं. जर छाती 32 ते 35 असेल, 32 ते 35 असेल तर भागिले 6 आणि प्लस 1.5 इंच करायचं, 1.5 इंच. जर छाती 36 ते 40 असेल तर छाती भागिले 6 प्लस 1 इंच करायचं आणि छाती 41च्या पुढे 41 ते 45 असेल तर भागिले 6 प्लस अर्धा इंच करायचं, प्लस 0.5 म्हणजे अर्धा इंच करायचा. आणि छाती 46च्या पुढे कितीही असेल तर त्याला भागिले 6 आणि त्याच्यामध्ये काहीच मिळवायचं नाही. ठीक आहे. आता माझी छाती आहे 38 इंच. तर मी तुम्हाला दाखवते आता कसं करतं. 38 इंच म्हणजे 36 ते 40च्या मध्ये येते. तर आता मी त्याला दाखवते. 38 भागिले 6 प्लस 1 इंच घ्यायचे मला, प्लस 1 इंच इक्वल टू 7.33 म्हणजे माझी इथं 7.33 येणार. इथनं खाली 7.33 म्हणजे 7.25 पर्यंत इथं आलं. इथून आता समजलं हे असं. जर तुम्हाला काही याच्यामध्ये समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला आणखीन एक्सप्लेन करून सांगेल. हे आता ह्या जो पॉईंट मिळाला आपल्याला ह्याच्यावरून आपण छातीची रेष घ्यायची आहे. आता शोल्डरची पट्टी आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला जिथली शोल्डरची पट्टी किती पाहिजे. आता कुणाला शोल्डरची पट्टी 1 हवी असू शकते, 2 हवी असू शकते, 3 हवी, 4 हवी, त्याप्रमाणे आपण इथे घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याकडे मायनस चार्ट आहे. त्या मायनस चार्ट प्रमाणे आपण पाहूयात. मायनस चार्टसाठी आपल्याला आपल्या गळ्याची खोली किती आहे आणि आपल्याला किती शोल्डरची रुंदी हवी, ह्या 2 माप आपल्याकडे असले पाहिजेत. आता मला इथे 2.5 इंचाचा मी शोल्डर ठेवणार आहे. इथे आहे 2.5 इंचाचा शोल्डर
आणि माझा पुढचा गळा आहे 7 इंच. हा 7 इंच आणि 2.5 इंचाचं माझा शोल्डर आहे. तर मी आणि माझा पुढचा गळा गोल घेणार आहे. तर मी ह्या लाईनमध्ये बसत आहे. तर मी 2.5 इंच याच्यामधून पूर्ण शोल्डरमधून 2.5 इंच वजा करणार पूर्ण शोल्डरमधून. तर पूर्ण शोल्डर माझं किती आहे 16. त्याच्यामधनं मी 2.5 इंच मायनस करणार. पूर्ण शोल्डर 16 आहे. 1 2 आणि अर्धा. राहिलं किती 13.5. आता 13.5चा अर्धा करणार. 13.5चा अर्धा इथे 6.25 आलं. आता हे 6.25 सरळ रेषेमध्ये जिथं येत आहे तिथं मी हा पॉइंट करणार आहे. इथनं मी दिसतंय का, 1 मिनिट, हा दिसतंय का, 6.25 इथनं, हां हे 6.25 इथनं मी जिथे सरळ रेष आली आहे तिथे मी पॉइंट केला आणि ती सरळ रेष मी आखून घेणार आता. ठीक आहे. आता हा मला शोल्डर भेटलेला आहे. माझं हे एवढं रेडी शोल्डर, हे शोल्डर राहणार आहे माझं. आणि इथनंच मी आता खाली मोंड्यासाठी रेष मारून घेणार आहे. आता हा बॉक्स झाला इथे. आता इथनं मला माझं शोल्डर किती हवं मला 2.5 इंच आणि 1 इंच शिवण्यासाठी जाणार, म्हणून मी इथून 3.5 वरती मार्क करणार. आता हे मला हा गळ्याची रुंदी आपोआप मिळालेली आहे. ही गळ्याची रुंदी झाली. आता आपली इकडनं आपल्या गळ्याची रुंदी मोजायची गरज नाही, आपल्याला शोल्डर मोजायचा, इकडनं मोजायचं नाही. तर आता आपल्याला गळा खोली किती घ्यायची 7 इंच. तर 7 इंच मी इथनं न घेता याचा मध्य जिथं आहे हा शोल्डर तिरपा जो येतोय त्याचा मध्य काढून इथनं 7 इंच घेणार. हा पॉइंट आला माझा इथे. ही रेष मी आता मारून घेणार इथे. आणि मला आता ही रुंदी जेवढी भेटलेली आहे, आपल्याला खाली रुंद गळा हवा असेल तर आपण इथं रुंद पण घेऊ शकतो, पण मला रुंद नाही पाहिजे ने. मला आता वरतून हा 3.25 झालाय, तर मी पण हा 3.25 खालनं पण 3.25 घेणार आणि हा गळा आखून घेणार. हे झाला माझा गळा तयार. जर आपला गळा ह्या छातीच्या रेषेच्या खाली जर जात असेल तर आपल्याला इथून 1/2 इंच कमी करायचं असतं. जर आता आपला गळा हा रेषेच्या वरती आहे त्याच्यामुळे आपण इथून शोल्डरमधून कमी करणार नाहीये. जर असेल तर आपण इथे 1/2 इंच घेऊन ही सरळ रेष मारून घ्यायची. जर असेल तर, आता नाहीये तर आपण घेणार नाहीये. इथनं थोडंसं 2 पॉइंट, फक्त 2 पॉइंट इथे तिरपी रेष मारून घ्यायची. अगदी 2 पॉइंटचीच फक्त. आता इथनं आपल्याला या रेषेचा मध्य काढायचा आहे. या रेषेचा इथे मध्य काढला, 1/2 इंच बाहेरून आणि 1/2 इंच आतून अशी मार्किंग केली आणि त्याला असं शोल्डरला जोडून घ्यायचं. आता इथनं आपल्याला मोंड्याचं गोलाई देण्यासाठी आपल्याला इथनं किती इंच घ्यायचे हे आता पाहूयात. आता आपण तर फ्रंटसाठी 28 ते 39 छाती असेल तर 1/2 इंच घ्यायचं. 28 ते 39 पर्यंत 1/2 इंच येणार इथं फ्रंटला. आणि 40 ते पुढे किती असेल तर 1 इंच घ्यायचं. हे माझं नोट करून घेतो मी. 28 ते 39ला 1/2 इंच घ्यायचं. 40 ते पुढे किती असेल तर 1 इंच घ्यायचं फ्रंटला. आणि बॅकला 28 ते 40 असेल, बॅकसाठी सांगते, 28 ते 40 असेल तर 1 इंच घ्यायचं आणि 40च्या पुढे असेल तर 1/2 इंच घ्यायचं बॅकसाठी. ठीक आहे. आता माझं 38 छाती आहे तर मी इथे 1/2 इंच घेणार. 1/2 इंच फ्रंटसाठी आणि बॅकसाठी 1 इंच. 1/2 इंच फ्रंटसाठी आणि बॅकसाठी हा 1 इंच. ही रेष जी आहे ही माझी ही बॅकची आहे आणि ही जी आहे ही फ्रंटची आहे. आलं लक्षात? हे झालं आपलं मार्क.
आता हे इथपर्यंत आलं लक्षात. आता आपल्याला इथून खालची कटिंग करायची आहे. हे वरचा हा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला कटोरीच्या भागाकडे जायचं आहे. आता आपल्याला एपेक्स पॉईंट हवा आहे. एपेक्स पॉईंट कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगते. अंगावरती मापे लागतात ते प्रत्येक ह्याच्यासाठी. आपला एपेक्स पॉईंट आपली चेस्टचा मध्यभाग एपेक्स पॉईंट असतो. तर तो आपण वरतून किती येतंय ते मोजून घ्यायचं. इथे हा एपेक्स पॉईंट आहे आपला. एपेक्स पॉईंट आपला मोजून घ्यायचा किती आहे, प्लस अर्धा इंच करायचं. एपेक्स पॉईंट पण ह्या पॉईंट मधूनच आपण घेणार आहोत. माझा एपेक्स पॉईंट आहे 10.5 इंच. 10.5 एपेक्स पॉईंट आहे. तर मी 11 इंचावरती हे मार्क करून घेणार आहे. आणि एपेक्स टू एपेक्स म्हणजे दोन्ही चेस्टच्या मधला भाग जो आहे तो किती आहे तो पाहायचा आपण. माझा एपेक्स टू एपेक्स 8 इंच आहे. तर मी 4 इंचावरती हे मार्क करून घेणार आहे. तर हा मला भेटला हा एपेक्स पॉईंट मधला. आता आपल्याला लोअर चेस्टचं माप हवं असेल आपल्याला. आपलं लोअर चेस्टचं माप किती आहे ते आपण अंगावरती पाहून घ्यायचं. लोअर चेस्ट जिथे आपली छाती संपते तिथपर्यंत आपल्याला हे माप पाहायचं आहे. तर लोअर चेस्ट आपलं किती आहे ते पाहून घ्यायचं आणि ते माप आपल्याला हवं असते लोअर चेस्ट. आता आपण इथं लोअर चेस्टचं माप घेणार आहोत. तर माझं लोअर चेस्टचं माप किती आहे, तर माझं लोअर चेस्टचं माप आहे 14.5. इथे मी 14.5 वरती मार्क करून घेणार आहे. म्हणजे आखून आणि इथे आपली उंची होती इथनं 1 इंच वर घ्यायचं योगपट्टीसाठी. इथनं 1 इंच वरती आणि जिथं आपला हा त्याचा पॉइंट येतो हे याला असं मिळवून घ्यायचं. आता छातीचं माप घ्यायचं. छाती आपली किती आहे, छाती 38 आहे. 38 मध्ये 1.5 इंच प्लस करून घ्यायचं. 38 प्लस 1.5 इक्वल टू 39.5. आता इथे मी 39.5 भागिले 4 9.875 म्हणजे 9.25 इंच टाकणार. कंबर जितकी आहे तितकीच कमरेमध्ये वाढवायचं काहीच नाही. 32.5 कंबर आहे माझी. 32.5 कंबर आहे भागिले 4 करायचं इक्वल टू 8.25 इथं माझी कंबर आहे. मागचा भाग घेत असेल तर मागच्या भागामध्ये 1 इंच प्लस करायचं टक्ससाठी. 2 इंच मार्जिन सोडणार आहे मी. इथपर्यंत झालं. आता आपण कटोरी कशी काढणार हे व्यवस्थित समजून घ्या, ध्यानाने पहा. आता आपण हे दोन्ही योगपट्टीने सोडून द्यायची आणि हे दोन्ही याचा सेंटर काढायचा. या दोन्हींचा सेंटर आणि ह्या दोन्हींचा सेंटर इथे हा एक पॉइंट आला आपल्याला. इथून वरती 1 इंच आणि इथनं पण आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा म्हटल्यावर इथनं पण घ्यावं लागतं काहीतरी. तर आपण किती घ्यायचं, जर आपली छाती 28 ते 34 असेल तर इथनं 1.5 इंच घ्यायचं.
28 34 पर्यंत असेल तर 1.5 इंच घ्यायचं आणि 35च्या पुढे गेलं तर 2 इंच घ्यायचं. आता माझे तर मी इथनं 2 इंच घेणार, ह्या बरोबर ह्या रेषेपासून 2 इंच खाली. आता आपण याला आकार द्यायचा आहे कटोरीचा. आणि हे असं झाला हा कटोरीचा आकार. आता इथपर्यंत कटोरीसारखा हा बनलेला आहे. आता इथे बगलेमध्ये नाही कटोरीचा ब्लाऊज असला की इथे घडी पडते. आता ती घडी काढण्यासाठी आता आपण इथे टक्स घेणार आहोत. तर टक्स कसा घ्यायचा, तर आपण इथे टक्स पाहूयात. इथे टक्स किती घ्यायचा पहिले आणि इथला टक्स पण पाहूयात किती घ्यायचा. जर छाती 28 ते 35 असेल, हे पण मी तुम्हाला एकदा लिहून दाखवते. कटोरीचा टक्स, आर्महोलचा टक्स दोन्ही पण. तर कटोरी टक्स आणि आर्महोलचा टक्स. कटोरी जर 28 ते 35 असेल तर हा टक्स घ्यायचा 2.5चा आणि हा टक्स घ्यायचा 1.25चा म्हणजे 1.3. आणि जर 36 ते 45 पर्यंत छाती असेल, 45 पर्यंत छाती असेल तर टक्स घ्यायचा 3 इंचाचा आणि इकडं घ्यायचा 1.5 इंचाचा 1.5. जर छाती 45च्या पुढे असेल, कितीही असेल, तर 3.5 घ्यायचा आणि वरचा हा आर्महोलचा टक्स घ्यायचा 1.75 म्हणजे 1.25चा. 1.25चा आलं लक्षात ये. चल मग आता माझी छाती आहे 38, तर माझा टक्स किती येणार, 3 इंचाचा येणार. तर मी इथं 3 इंचाचा येणार आणि इथं येणार 1.5 इंचाचा. तर इथनं वरती 1.5 इंच मोजून घ्यायचे आणि 1.5 इंचाचा मध्य वरती आणि खाली असा घ्यायचा. इथून वरती पाऊण इंच, इथून खाली पाऊण इंच. इथून खाली, इथून वरती पाऊण इंच, इथून खाली पाऊण इंच असं घ्यायचं. आता हा जो वरचा पॉइंट आहे त्याला आपण इथे मिळवून घेऊयात आणि यालाही इथून घेऊयात. तर आपण आता ह्याला मोजून घ्यायचा, हा किती आहे. हा 6.25, तर हा पण 6.25 आला पाहिजे. नाहीतर मग इथे आपण जेव्हा घेतो त्यावेळेस हा टक्स वर खाली येतो, त्याच्यामुळं हा जसा आलाय तसा हा पण आला पाहिजे. आता ह्याला आपण 1/2 इंच इथं खाली डाऊन करूयात आणि त्याच्यासाठी एक वेगळा असा हा आकार देऊन घेऊयात. कारण की हा असा ज्यावेळेस आपण त्याला हा पॉइंट वजा करणार त्यावेळेस हा बरोबर आला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण हा मोंडा वेगळा काढून घेतलेला आहे. आता आपण ज्यावेळेस आपण हा त्याला मिळून घेऊ त्यावेळेस तो बरोबर येणार. हे पहा, हे दोन्ही जेव्हा आपण मिळून घेणार त्यावेळेस हा पॉइंट हे याला बरोबर असा इकडनं येणार हा, त्याच्यामुळे तो पॉइंट आपण घेतलेला आहे. चला, आलं हे सगळं लक्षात इथपर्यंत. चला मग आपण आता याची कटिंग करूयात. मी हे बरंचसं तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुमच्या काही लक्षात येत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा की तुम्हाला काय समजत नाही आहे किंवा तुमच्या लक्षात काय आलं नाही आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा
प्रयत्न करेल. आता हा फ्रंट आहे, बॅक साइड आपण दुसरी काढायची आहे. आता हा टक्स असा वजा केलेला आहे. हा झाला आपला. आणि याला आपण आता इथनं कट करून घ्या. आता ही आपली समोरचं कटिंग तयार आहे. आता आपण बॅक पार्टची कटिंग करूयात. उंची 17 इंच, 17 प्लस 1 18 इंच घ्यायची. मागचा भाग हा 18. शोल्डर 16 चा निम्म 8. तसंच आहे सेम. समोरचा आपण भाग जसा काढला तसाच मागचा भागही काढायचा. इथनं 2.5 इंच आणि हा तिरपा भाग जोडून घ्यायचा. इथनं 7.25 आलं होतं. आपण समोरच्या भागामध्ये केलं होतं. छाती भागिले 6 प्लस 1 इंच आणि इथून ही छातीची रेष. छाती आता 38 आहे. तर याच्या मागच्या भागामध्ये काहीच मिळवायचं नाही आपल्याला. तर 38 छाती आहे भागिले 4 करायचं. 9.5. 9.5 टाकायचं. समोरच्या भागामध्ये आपण प्लस 1.5 इंच केलं होतं. मागच्या भागामध्ये प्लस करायचं नाही. ओके. आता आपल्याला शोल्डर मायनस करायचे. आता आपला गळा मागचा जास्त डीप राहणार आहे. तर शोल्डर आपण किती मायनस करायचं ते पाहूयात. आता पुढचा भाग आणि मागचा भाग हा दोन्ही वेगवेगळा असतो ह्या मेथड प्रमाणे. आता मला गळा हवा आहे 11 इंचाचा आणि मी गळा गोल घेणार आहे. तर मला आणि शोल्डर माझा 2.5 इंचाचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये बसते इथे. तर मी किती करणार? मायनस 3.5 इंच. पूर्ण शोल्डरमधून मी 3.5 इंच मायनस करणार. तर 16 इंच माझं शोल्डर आहे, त्यातून मी 3.5 इंच मायनस करणार. 1 2 3 आणि 3.5. 1 2 3 आणि 3.5. म्हणजे राहिले किती? माझं 12.5 आलं पूर्ण. 12.5चं निम्म करायचं. हे थोडं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि 2दा 3दा जर तुम्ही समजून घेऊन जर शिवलं तर तुम्हाला नक्कीच समजेल. एवढं काही अवघड नाहीये. 6.25 माझं शोल्डर आलेलं आहे. 6.25 जिथे पण ह्या रेषेवरती येते तिथे मी पॉइंट करणार इथे आणि हा पॉइंट खाली ह्या छातीच्या रेषेला जोडून घेणार. काहीच एवढं काय अवघड नाही. थोडं वाटतं की थोडं वेगळं. आता याचा मध्य काढून घ्यायचा. मध्य आणि 1/2 इंच या बाजूने इथे आपण रेष मारून घ्यायची आहे. छाती घेतलेली आपण. छातीचा चौथा भाग घेतलाय, त्याच्यामध्ये काहीच मिळवलेलं नाहीये. छातीचा चौथा भाग इथे घेऊन घ्यायचा. मार्जिन 2 इंच माया सोडते मी.
इथून आपल्याला आता मी सांगितल्याप्रमाणे 1 इंच, माझी छाती आहे 38 इंच, तर इथून मी 1 इंचावरती घेणार मुंड्याचा गोलाई घेण्यासाठी 1 इंच, आणि ह्या राऊंड असं झालं हे. आता शोल्डर, मला शोल्डर किती हवं आहे मला ते पाहूयात आपण. शोल्डर 2.5 इंच हवं आहे. 1 इंच माझा शिलाईमध्ये जाईल, म्हणून मी इथून 3.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. गळा आहे माझा 11 इंचाचा, तर 11 इंच मी इथनं घेणार, याचा मध्य करून इथनं 11 इंच घेणार. 11 इंचाचा गळा आहे. इथून मी थोडासा रुंद करत आहे. आता हे माझं 2.25 भरला, आणि हा इथून मी 3.5 घेते. आता ह्याचा गळा कमी भरला, मागच्या पुढच्याचा गळा जास्त भरला, मग काय कमी जास्त होईल का? तर असं काही होत नाही, अगदी बरोबर बसतो. कारण की आपण शोल्डर तर बरोबर घेतले ना, तिथं पण 3.5 घेतलं होतं, इथं पण 3.5 घेतलेलं आहे, त्याच्यामुळं बरोबर बसणार. हा असा 11.25 भरला. हा इथून घेतला आपण 11 इंच, इथून आपण 11.25 भरला. आपण इथनंही 11 इंच घेऊ शकतो, असं काही नाही, पण इथे घेतल्यावरती हा बरोबर येतो. कारण की आपण शोल्डरच्या ह्या वरच्या नाही का बाजूने शोल्डर घेतो अंगावरती घेताना, खालून घेत नाही, त्याच्यामुळे आपण गळाही तिथनंच घेतो, म्हणजे हा बरोबर गळा बसतो. त्याच्यामुळे हा इथनं घ्यायचा. आपण इथे नाही घेऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम होत नाही, पण थोडा खाली होऊ शकतो, मग हा एकदम बरोबर बसतो. आता ह्या छातीच्या रेषेपासून माझा गळा खाली गेला, त्याच्यामुळे मी आता इथनं 1/2 इंच खाली येणार, 1/2 इंच, आणि सरळ रेष मारून घेणार. ही सरळ रेष मारून. ओके. आता बाकी काही करायचं नाही. इथे कंबर घ्यायची, जितकी आहे तितकी, त्याच्या चौथा भाग. 32.5 कंबर आहे माझी, 32.5 भागिले 4 किती आले? 8.25. तर 8.25 मध्ये मला 1 इंच मिळवावं लागेल, 9.25, कारण की मला टक्स घ्यायचे आहे तिथे. आपण टक्स नाही घेतले तरीही चालतात, तर मला टक्स घ्यायचे आहे, म्हणून मी 1 इंच इथे वाढून घेतलेले आहे, आणि 2 इंच माया. आता हे सर्व आपलं तयार आहे. आता हे आपण कटिंग करू. कटोरी फ्रंट भाग. आता हे सर्व आपण अस्तरवरती टाकून घेणार आहोत. हा जसा आहे तसा आपल्याला छापून घ्यायचं. इथनं अर्धा इंच वरती शिलाईसाठी आपल्याला वाढवून घ्यायचंय. इथनंही अर्धा इंच, इथनं अर्धा इंच कटोरीच्या भागासाठी आपण अर्धा इंच इथनं वाढवायचं आहे.
इथे कटोरीचा भाग लागणार आहे, इथूनही अर्धा इंच वाढवायचं. आणि इथनंही अर्धा इंच खालनं वाढवायचं आहे. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची हे आपण पाहणार आहोत. कटोरी इथे आपण पहिले छापून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची सांगते. प्रिया MG यांच्या मेथडप्रमाणे तर मी तुम्हाला शिकवत आहे, पण काही गोष्टी मी माझ्या मनाने ॲड केलेल्या आहेत, म्हणजे जे तुम्हाला सोपं होईल असं करून सांगितलेलं आहे. आणि ते अगदी व्यवस्थित बसतो, काही चुकत नाही, काही नाही. तर तुम्ही एकदा हा ब्लाऊज नक्की ट्राय करून पहा. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत. इथनं 2.5 इंच वाढवायचे. इथनं 2.5 इंच घ्यायचं, इथनं अर्धा इंच शिलाईसाठी, आणि हे जोडून घ्यायचं. इथनं अर्धा इंच शिलाई मार्जिन, इथनंही अर्धा इंच शिलाई मार्जिन, आणि हे जोडून घ्यायचे. आता हे टोक तर हे टोक इथे मी मध्य काढला, आणि इथनं खाली 1.5 इंच, इथनंही 1.5 इंचावरती इथनं मर्ज करून घेतलं, आणि इथनंही ही आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. एकदा आपण कटोरी चेक करून घेणार आहोत. आता हा टक्स आपण घेतला होता 1.5 इंचाचा टक्स, इथनं पण 1.5, इथनंही 1.5, आणि वरती उंची 2.5 इंचाची आहे. तर आपली कटोरी बरोबर आली का पाहूयात आपण. 3.25 आणि हे 3.5, म्हणजे माझी कटोरी 6 इंचाची तयार असली पाहिजे मला. तर इथनं 3.5 म्हणजे इथनं 4 भरत आहे, तर इथनं मला 3.5च आवश्यक आहे, आणि इथनंही मला पूर्ण 3.5. तर मी इथनं ही पॉईंट करून इथे घेणार, आणि हा पॉईंट मी असं इथनं मिळवून घेणार. ही माझी आता कटोरी तयार आहे. आता हे मी कट करून घेणार. टक्स किती पाहिजे नाहीत, प्रत्येकाच्या साईजनुसार टक्स किती कोणाला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. आता मी ह्याचे कटिंग करत आहे. तर आपली ही कटिंग तयार आहे. आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवेल. चला तर मग पाहूयात आपण याचा फायनल लुक.